ओम नमो जगद्गुरु तुकया, ओम नमो जगद्गुरु तुकया, प्रज्ञा सूर्य भास्करा, ज्ञान मार्तंड होनी फेडिये अंधकारा, जयाच्या कीर्तने धन्य होय पांडुरंग, लोकोद्धाराशी निर्मिले अभंग, जयाने चालविला नाम भक्ती मार्ग सोपा, नमस्कार माझा तुकया माय बापा. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे, कृपेच्या ओरसे डवरली ही काया, नव्या नारीसे उद्धरिलो, तुका मनी मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढावला. प्रस्तुत प्रसंगी आज आपण जगद्गुरु जगतवंद्य तुकोबऱ्यांना गुरुचा स्वप्नात जो अनुग्रह झाला, दृष्टांत झाला आणि तुकोबऱ्यांच्या जीवनाला ज्यांनी उजळून टाकलं, असा गुरु शिष्य अनुग्रह दिनाच्या निमित्ताने माझी कीर्तनाची सेवा आहे. म्हणून आजचा हा अभंग 8 चरणाचा आणि एकूण तुकोबऱ्यांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा आणि तुमच्या सगळ्यांच्या परिचयातला अभंग आहे. अभंगाच्या एकूण सोडवणुकीला जाण्याच्या अगोदर आपण वेगळ्या सगळ्या संतांना अभिवादन करूया. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम ग्रामस्थ महिला मंडळ सगळ्यांच्या उपस्थितीत आपण तुकोबऱ्यांच्या अत्यंत सुंदर अशा अभंगाचं निरूपण करणार आहोत. सद्गुरु राया कृपा मज केली परी नाही, घडविली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे मज उपजोडी अंतोरा, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची, बाबाजी अपुले सांगितले नाम, मंत्र दिला नाम रामकृष्ण हरी, माग शुद्ध दशमी पाहून गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. अशा अत्यंत सुंदर अशा तुकोबऱ्यांच्या अभंगाच्या आपण सोडवणुकीकडे जात आहोत. तत्पूर्वी एक महत्वाचं श्रद्धांजली अर्पण करून मी पुढे जातो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांच्या जिभेवर दादा म्हणून नाव असणारे अजितदादा पवार यांचं थोड्या वेळापूर्वी दुःखद निधन झालेलं आहे. आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, अखंड ग्राम सप्ताहाच्या पंच कमिटीच्या वतीनं आणि सगळ्या गावच्या मायमाऊल्या, लहान बालकांच्या सह, वृद्धांच्या सह माझ्या वतीने, सगळ्यांच्या वतीनं आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहोत. अजितदादांच्या आत्म्याला शांती लाभो, अकल्पायुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सगळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांशी. नामामध्ये जे असावे कल्याण, तयामुखी नाम पांडुरंगाचे. अजितदादांच्या संपूर्ण कुटुंबियांना अकल्प आयुष्य लाभावं, त्यांची कीर्ती कायम राहावी म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. विठाला बघा, वारकरी परंपरेमध्ये गुरुच्या संदर्भाने फारशी जास्त चर्चा नाही. आणि जिथे कुठे आहे तिथे दृश्य अगदी समोरचे गुरु आहेत. म्हणजे चोखोबरायांचं उदाहरण द्यायचं झालं तर साक्षात नामदेव महाराज चोखोबरायांचे गुरु आहेत. किंवा बहिणाबाईंचं उदाहरण द्यायचं, बहिणाबाई पाठक शिवरकर त्यांच्या समक्ष साक्षात तुकोबराय त्यांचे गुरु आहेत. पण तुकोबरा एकमेव असे महान विभूती व्यक्तिमत्व आहेत ज्यांना प्रत्यक्ष समोर देहधारी गुरु नाही. तुकोबरायांना देहधारी प्रत्यक्ष समोरचा गुरु नाही. म्हणून तुकोबरायांचा हा जो अभंग आहे तो अप्रत्यक्ष, कधीच स्पर्श न झालेले आणि स्वप्नात येऊन अनुग्रह देणाऱ्या गुरुच्या संदर्भातला हा अभंग आहे. याचा अर्थ तुकोबरा ईश्वर चिंतनात अत्यंत मग्न होते. ते नुकतेच पांडुरंगाच्या भक्तीच्या मार्गाला लागले होते. त्यांच्या आयुष्यात एकामागून एक अत्यंत दुःखद घटना घडल्या होत्या. 18 वर्षापर्यंत तुकोबरा यांच्या घरात सुख समाधान नाही. तुकोबरा 18 वर्ष होईपर्यंत 24व्या वर्षी ते या कीर्तन परंपरेच्या मार्गाला लागले. 18व्या वर्षी काय झालं तर वडील मोठे बंधू निघून गेले. घरामध्ये एक बायको दुष्काळामध्ये मरण पावली. आणि तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर जाऊन ध्यानस्थ बसायला लागली. विरक्ती आली, काय करावं काही सुचेना. आणि विरक्ती आल्याच्या नंतर भावाने कसं बस शोधून आणलं. माझा भाऊ 8 दिवस झालं, 13 दिवस झालं, कुठे गेला नाही. कान्होबाराय गेले, तुकोबरायांना घेऊन आले आणि सांगितलं, बाबा असं घराच्या लांब जाऊन बसू नको. अगोदरच एक भाऊ तिकडे निघून गेलाय, तू बी गेलास तर कसं व्हायचं. आणि दुःख काय कायमस्वरूपी नसतात, त्यातनं बाहेर यावंच लागतं. अगदी कान्होबा तुकोबरायांच्या बंधूंनी तुकोबरायांना समजून सांगितलं, घरी आणलं. तुकोबराय म्हणाले, ठीक आहे, मी काही संसार सोडून कुठे जाणार नाही, पण मला ही दुष्काळात अडकलेली लोक, दुष्काळात अन्न करणारी लोक मला काही बघवत नाही. आणि म्हणून मी माझ्या वाट्याला आलेल्या कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवणार आहे. तुकोबरायांचे बंधू कान्होबा म्हणाले, ठीक आहे, तुला जे वाटतं ते कर, पण घर सोडून जायचं. तुकोबरायांनी कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्या, लोकांना कर्जमुक्त केलं आणि आता फक्त ईश्वर चिंतनात आपलं आयुष्य घालवायला लागले. अशा वेळेला तुकोबरायांना स्वप्नात गुरुचा दृष्टांत झाला आणि गुरुनं सांगितलं की आता या मार्गाने जायचंय. आणि अवघड मंत्र नाही, काही नाही, सगळ्यात सोपा मंत्र. आणि कोणता? उघडा मंत्र. उघडा. बाकीच्या सगळ्या पंथ संप्रदायात मंत्र कसा आहे? लपून आहे, चोरून आहे, झाकलेला आहे. कानूच्या गुरुची तर किती परंपरा आहे. तुकोबरा आहे आणि सगळे संत म्हणाले, आमचा मंत्र कसा आहे? उघडा आहे, सर्वव्यापी आहे. सकाळी सकाळी अवघडा मंत्र आम्ही माईकवरून म्हणतो. आणि म्हणून तुकोबरायांना उघड्या, साध्या, सरळ, सोप्या मंत्राची गुरु दीक्षा कुठे दिली? स्वप्नात. बरं, स्वप्नातला प्रसंग कसा आहे तर हे निघालेत आंघोळीला. कोण? त्यांचे गुरु. आणि तुकोबरा आंघोळ करून येत आहेत. अशा वाटेवर सकाळी सकाळी त्या इंद्रायणीच्या वाटेवर गुरु शिष्याची भेट होते आणि तेव्हा हा मंत्र दिलेला आहे. पण हा दृष्टांत स्वप्नातला आहे. म्हणून तुकोबरायांचे हे गुरु बाबाजी सद्गुरु एक. दुसरे तुकोबरायांनी अजून एक पुरावा सांगितला, अजून एक गोष्ट सांगितली की अभंग करण्याचा देखील मला एक दृष्टांत झाला, अभंग करावे. आणि तो दृष्टांत पांडुरंगाच्या सह एक जण माझ्या स्वप्नात आले आणि पांडुरंगाच्या सह स्वप्नात येऊन सांगितलं की आता इथून पुढे तुम्हाला कवित्व करायचंय. माझा प्रश्न आहे, तुकोबरायांना पांडुरंगाच्या सोबत येऊन आणखीन एक जणांनी अनुग्रह दिला, त्यांचं नाव काय? आम्ही अभंग पाठ करतो, वाचतो, पण ऐन वेळेला ते लक्षातच येत नाही.
अभंगात काय सांगितलंय? प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरला ते शेवटी. कुणी दिला दृष्टांत अभंग लिहिण्याचा? नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. नामदेवरायांनी पांडुरंगाच्या सोबत येऊन तुकोबारायांना दृष्टांत दिला. म्हणजे ईश्वर भक्तीचा गुरुमंत्र देणारे बाबाजी सद्गुरु आणि अभंग निर्मितीचा दीक्षा देणारे संत शिरोमणी संत नामदेवराय, असे तुकोबारायांना 2 गुरु आहेत. आपल्याकडे एकच गुरु बद्दल सांगितलं जातं, त्यांच्या अभंगांच्या द्वारेच मी तुम्हाला सांगतोय. निळोपरायांनी एक फार छान प्रमाण दिलंय की हा संप्रदाय नामदेवरायांच्या पासून कुणापर्यंत आलाय? तुकोबारायांच्या पर्यंत. काय प्रमाण? जगद्गुरु तुका अवतरणा बघा, म्हणून निळोपरायांना माहिती होतं की अभंग लिहिण्याचा दृष्टांत देणारे नामदेवराय आहेत आणि उघड्या मंत्राचा, रामकृष्ण हरी या मंत्राचा दृष्टांत देणारे बाबाजी सद्गुरू आहेत. आणि म्हणून तुकोबारायांचे 2ही गुरु समोर आलेले नाही, तुकोबारायांनी प्रत्यक्ष पाहिलेले नाही, कधी स्पर्श झालेला नाही, डोक्यावर म्हणजे त्यांच्या पायावर डोकंही टेकवता आलेलं नाही, गुरुची सेवा करता आली नाही, तरीही अशा गुरुचा मंत्र अगदी मनामध्ये बिंबवून आयुष्यभर तुकोबारायांनी या गुरुमंत्राचा पुढे मोठा वटवृक्ष केला. या गुरुमंत्राला सबंध महाराष्ट्रापर्यंत नेलं. असे महान विभूती जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय होते. आणि म्हणून पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्रात नाना सांप्रदाय आहेत, नाना पंथ प्रवाह आहेत आणि या पंथ प्रवाहात लोक गोंधळात पडलेत की कोणत्या पंथ प्रवाहाची भक्ती करायची. काहींचे लुटारूंचे संप्रदाय आहेत, काहींचे यज्ञ या कर्मकांड करायला लावणारे आहेत, काहींच्या नुसत्या गायी दान दक्षिणा घ्यायला लावणारे आहेत. अशा वेळेला आजूबाजूला अडकलेल्या संप्रदायाचं नीट आकलन नसणाऱ्या लोकांना तुकोबारायांनी ठरवलं अंधश्रद्धेतून, रूढी परंपरेतून, गुलामगिरीतून बाहेर काढायचं. काय म्हणाले तुकोबाराय? न पाहावे ऐसा डोळा हा आकांत, परपिढे चित्त दुखी होते. लोकांचं दुःख बघून, हा लोकांचा आकांत बघून माझ्या हृदयाला इंगळ्या टोचतात आणि म्हणून यांच्या उद्धारासाठी मी आता गुरुनी दाखवलेल्या मार्गाने जाणार आहे. आणि त्या गुरुचं मला जे दर्शन झालं, जो दृष्टांत झाला, तो कुठे झाला? स्वप्नामादी झाला. आणि तुकोबारायांचा हा स्वप्नातला दृष्टांत, स्वप्नातली दीक्षा सबंध संतांनी वेळोवेळी आपल्या समोर ठेवली की तुकोबारायांना दृश्य स्वरूपातले गुरु नाहीये. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या प्रत्येक चरणात ते वर्णन कसं करतात ते बघूया. अभंगाचं पहिलं चरण. सत्य गुरु राया बाबाजी सद्गुरू. पण अभंगाच्या पहिल्या चरणात शब्द काय वापरलाय? सत्य गुरु राय. असं का म्हणाले असतील बरं? सत्य गुरु राय.
नाव त्यांचं सत्यगुरुराय नाही, नाव पुढच्या चरणात येणार आहे बाबाजी सद्गुरू म्हणून. मग सत्य का लावावं लागलं याचा अर्थ असा होता, आजूबाजूला खोटे गुरु पण अस्तित्वात होते. खोटे गुरु अस्तित्वात असतील तरच सत्य लावावं लागेल ना. आता सख्खाच भाऊ आहे तर लोकांना सांगत फिरायची गरज आहे का माझा सख्खा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. कुठं पाहुण्याच्या घरी गेले, पाहुण्याला माहिती तरी म्हणायचं माझा सख्खा भाऊ आहे. सारखं सख्खा भाऊ आहे म्हणल्या लोकांना संशय येईल की नाही, कसं काय म्हणायचं सख्खा भाऊ आहे. मानलेल्या भावाला मानावं लागतं, मानलेला आहे म्हणून. काय म्हणावं लागतं, हे माझे भावाप्रमाणेच आहेत, मानलेले भाऊ आहे. म्हणून कुणीतरी खोटे लोक होते, ते लोकांना फसवत होते, लोकांना लुटत होते आणि लुटून सुद्धा त्यांच्या आयुष्याचं सार्थक करत नव्हते. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं असा एक कोणता सत्य गुरुराय, जो सत्य आहे, ज्याच्याकडे शाश्वत ज्ञान आहे, ज्याच्याकडे माणसाच्या मुक्तीचा मार्ग आहे, जो मलाच काय आपल्या समस्त सगळ्यांना मुक्ती देऊ शकतो, असा एक कोण सत्य गुरुराय. कुठे भेटला, सापडविले वाटे, सापडिले वाटे, सापडिले मय किंकाळा गावात ऐकायला यायच्या. म्हणून अशी आमची परंपरा आहे. अहो आमची परंपरा वेशेच्या पोरीला दिंडीचं नेतृत्व देणारी आमची परंपरा आहे. कोण होती, कानोपात्रा वेशीची मुलगी होती ना. म्हणून इतकी समतेची परंपरा आहे. या समतेच्या परंपरेचा गुरुमंत्र ज्यांनी दिला ते बाबाजी सद्गुरू होते. अभंगाचं पुढचं चरण बघूया आपण. काय करे उपजनांतराय, काय करे उपजनांतराय, काय करे उपजनांतराय, काय करे त्वरा म्हणजे गडबड. तुकोबाराय म्हणाले मला पटकन गडबड झाली, मला अंतरात उजळलं आणि मला हृदयात लगेच साक्षात्कार झाला. आणि म्हणून मी माझ्या आयुष्यात पटकन त्वरा केली, गडबड केली. कशाची, या भगवत भक्तीची, या गुरुनं दिलेल्या गुरुमंत्राची. तुकोबाराय सांगतात बघा, तुकोबारायांनी कितव्या वर्षी त्वरा केली, 24व्या. आणि आमचे किती आहेत, सगळ्यांचे 40च्या तर पुढचे असतील ना, 40च्या पुढचे सगळ्यांचे. पण त्वरा आहे का, अजून गडबड आहे का. महाराज आधी येतो इथं आणि मग बाकीचे दमन येते कीर्तनाला. एकमेव ही अशी परंपरा आहे की जिथं महाराज आधी येतो, मग महाराजाच्या अगोदर भजने येते. महाराजाच्या अगोदर भजने, विनेकरी, टाळकरी, मृदुंगाचार्य, मग महाराज येतो. मग तिकडून ते इकून तिकून बघत असते, आला का आला का. मग आवाज जातो की नाही बाबा, आता सुरुवात झाली. मग सगळे बका 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 येते आणि बसते. म्हणजे इथे काही यांचा आवाज कानावर पडण्याचे काही घेणं देणं नाही. यांचे जे आधीचे रूपाचे अभंग चालले त्याची काही त्वरा आहे का, आम्हाला गडबड आहे का, काय नाही. तुमचं चालू द्या, आम्ही येतो, आमचं उशिरा येतो. तुकोबाराय म्हणतात असं नाही, मी तर मला कळल्याबरोबर त्वरा केली. स्वप्नात अनुग्रह झाला, गुरुजी भेटले, गुरुजींनी सांगितलं असं असं करायचंय, मी त्वरा केली. आणि मला अंतरात हृदयातून ती घाई गडबड झाली. कशाची, भगवत भक्तीची, वारकरी संप्रदायाची, नामस्मरणाची. आणि मग बघा, स्वतःच्या आयुष्यात जो बदल घडत चाललाय त्याचं वर्णन तुकोबारायांनी या अभंगात केलंय. आणि आयुष्यातही त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलंय की आता तरी आयुष्य चांगलं जगा. अभंग माहितीये तुम्हाला कोणता, आता तरी पुढे हा शिवपदेश
नका करू नाश आयुष्याचा. काय म्हणतायत? अहो आत्ता तरी माझा उपदेश ऐका आणि उरलेल्या आयुष्याचा तरी काय करू नका, नाश करू नका. चांगलं आयुष्य जगा, इतरांच्या मदतीला धावून जा, इतरांच्या सुखदुःखात धावून जा, उठता बसता देवाचं नामस्मरण करा. कुणी म्हटलंय? एकनाथ महाराजांनी हरिपटात काय म्हटलंय? हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बसता. अहो प्रत्येक क्षणी एवढंच काय, भांडताना कांडताना सुद्धा हरीच बोलायचं. म्हणून संत सांगतात आयुष्यात जेवढा उरला, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य तुमचा काळ खात राहिलाय, सावधान व्हा. आता जेवढं उरलंय तेवढ्याची त्वरा करा. काय त्वरा करा? उठता बसता देवाचं नामस्मरण घ्या आणि सगळ्यांच्या प्रती चांगलं वागा. आता हे तर आज लय सांगायची गरज आहे, अभंगाचे अर्थ नंतर सांगू, पण काय चांगलं वागा हे लय सांगायची गरज निर्माण झाली. एका गावामध्ये एक जणांना घर बांधलं आणि दुसऱ्या शेजारचा डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला, डॉक्टर साहेब पोटात दुखायले. डॉक्टर म्हणले कधीपासून? तर म्हणला शेजाऱ्याने घर बांधले तेव्हापासून. आता याच्यावर काय इलाज आहे का काय? एक जण तो आला माझ्याकडे, म्हणला द्या टाळी. लय खुश झाला. म्हणलं कस काय खुश? मला शेजाऱ्याला लॉटरी लागली. मला शेजाऱ्याला लॉटरी लागली तर तू कस काय खुश? ते मला तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं सांग की बाबा लॉटरी लागली त्याला आणि तू एवढा खुश काय? म्हणला त्यांचं लॉटरीचं तिकीटच हरपले, सापडत ना म्हणला. म्हणजे त्यांचं लॉटरीचं तिकीट हरपले म्हणून याला आनंद कसा? दुसऱ्याचं वाईट झाल्यावर आनंद मानणारी लोक आहेत आणि दुसऱ्याचं चांगलं झालं तर पोटात दुखणारी लोक आहेत. संतांच्याकडे असं नव्हतं. म्हणून संत म्हणाले चांगलं वागावं, इतरांच्या मदतीला धावून जावं, इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं. आज उलट झालंय, सगळं उलट. बरं झालं म्हणते ते बरबाद झालं, बरं झालं म्हणते त्याचं नुकसान झालं. दुसऱ्याचं वाईट झाल्यावर आनंद मानणारी माणसं आज निर्माण झाली. म्हणून पुन्हा पुन्हा वारकरी संप्रदाय पुनर्जीवित करावा लागतो. संतांचा विचार करावा. दयेबद्दलचे किती अभंग आहेत. काय सांगितलं? दया तिचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्दालन कंटकाचे. दया दाखवावी, सगळ्यांचं पालन पोषण करावं आणि जर लयच कुणी ऐकणार तर त्याच्याही वाट्याला आम्ही जायला तयार आहोत असं संत सांगतात. म्हणून वारकरी परंपरेत 3 प्रकारची भक्ती. पहिली कोणती? सगुण साकार पांडुरंगाची भक्ती. दुसरी कोणती? निर्गुण निराकार नामस्मरणाची भक्ती. आणि तिसरी कोणती? आई वडिलांची भक्ती. ज्याच्या घरी आई वडील त्याला काय करायची गरज नाही. सगुण साकार भक्तीत आम्हाला सगळे प्रमाण माहिती. कोणते? पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रत. बघा काय, एकदा तरी पंढरपूरची वारी करा, चंद्रभागेत स्नान करा, पुंडलिकाचं दर्शन घ्या, चोखोबरायांचं आदी समाधीचं दर्शन घ्या, नामदेव पायरीचं दर्शन घ्या, गरुड खांबाचं दर्शन घ्या, पांडुरंगाचं दर्शन घ्या, रुक्मिणीचं दर्शन घ्या, कान्होपात्रीच्या समाधीचं दर्शन घ्या, गोपाळपुऱ्यात जा. झाली वारी. एकदा तरी आयुष्यात वारी करावी. संत म्हणाले सगुण साकार भक्तीत पांडुरंग. आता सगुण साकार भक्तीत काशी विश्वेश्वर रामेश्वर असं काही आहे का? ऐकले का तुम्ही? वारकरी परंपरेत एका तरी अभंगात असं आहे का? विठ्ठलाचं दर्शन झाल्यावर काशीला जावं, पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर काशा करून घ्यायला तिकडे वाराणसीत जावं, आहे का काही? एकच एक आपला तो एक देव करून घ्यावा. किती करून घ्यायचे? एकच घ्यायचे. पण नेमकं इथं उभं राहून सांगणाऱ्याची ट्रॅव्हल्स कंपनी. आता काय करायचं? नेमकं इथं उभं राहणारच ते तिकडे काशीला जाऊन काय घेते? सप्ताह घेते. सप्ताह. संत म्हणाले वाराणसी असू द्या की सगळीकडे झाले महाराज. तुम्हाला म्हणून नाही, तुमची माफी मागतो मी, तुम्हाला म्हणून नाही. संप्रदाय काय म्हणते ते बघू. ऐका ना, तुमच्या दृष्टीने चांगलं आहे. त्या बिचाऱ्या मोकळ्या होतील, त्यांना जग बघायला मिळेल, तिकडे बघायला. तुमचं बरोबर आहे. बघा महाराजांनी विषय काढला. मग एकाच गोष्टीला 2 बाजू असतात. एक बाजू आपण बघतोय संप्रदायाची. तर संप्रदायाच्या बाजूने सांगावं तर यांना कुठेच जायला मिळत नाही. यांना बघू द्या ना, जरा काशी बघू द्या, वाराणसी बघू द्या. जरा महिनाभर बिचारा ट्रॅव्हल्स मध्ये मोकळ्या ढाकळ्या बसतील. महिनाभर काम नाही, काय नाही. 25,000 4 धाम व्हायले. 18-25 काय असेल तुमचे. म्हणून यांनाही बिचाऱ्यांना मोकळीक मिळते म्हणून ठीक आहे जाऊ द्या. संप्रदायाचा विचार मी सांगत होतो. त्या काळामध्ये, त्या काळात काय होतं माहितीये का? तुमच्या गावातून कोणी काशीला निघाला ना
अख्खं गाव त्याला गावाच्या बाहेर सोडायला यायचं, अख्खं गाव. आता वापस येईल याची गॅरंटी होती का? असे टकाटक सिमेंटचे रोड होते का? तो दर्या खोऱ्यांचा जंगलाचा दाट जंगलाचा रस्ता होता. आता तुम्हाला त्र्यंबकेश्वर नाशिक माहितीये किती दाट जंगल आहे, इकडे खाली किनवट माहितीये किती दाट जंगल आहे. आता काशीला जायला एखादं जंगल लागत नसेल का? लोय दाट जंगल होतं, चिखल होत्या, दर्या खोऱ्या होत्या. आता तुम्ही टीव्हीवर बातम्या बघायला वाघाला अमुकाला तमुकाला, त्या गट किती असतील? कधीची गोष्ट आहे? तुकोबारायांची समकालीन 350-400 वर्षापूर्वीची. आता 350-400 वर्षापूर्वी काशीला जाताना वाघ, प्राणी, पशु, पक्षी, साप, अजगर निघायचे. त्यामुळे आपल्या घरून काशीला निघालेला माणूस वापस येईल याची गॅरंटी होती का? आणि काशीला जाणारा धडधाकटच जायचा का 25-30 वर्षाचा? 50च्या पुढे लोक म्हणायचे आता सगळं झालं, एकदा काशीच्या दर्शनाला जातो. थकले भागलेले लोक काशीला जायचे, रोगराई 3-4 महिने जाणं येणं, त्याच्यामध्ये वापस येण्याची गॅरंटी नव्हती. म्हणून सगळं गाव रडत पडत सोडायला जायचं विशीपर्यंत. तुकोबराय म्हणाले की आता काय करू आपण? तो द्वारकेचा कृष्णच उत्तरेकडून कुठे आलाय? चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आलाय. त्यामुळे फार काही बेजार व्हायला तितक्या लांब जाऊ नका. तुम्हाला 2 सोपी भक्ती दिली, एक सगुण साकार फक्त पांडुरंग, आणि दुसरी निर्गुण निराकार ठाईचं बैसोडी करायचं चित्त नामस्मरणाची भक्ती. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एवढा एकटा पांडुरंग दिलाय तर नानाविध भक्ती करायची काही गरज नाही. आपल्यात कोणती आहे? एकविध भक्तीच. म्हणून काय महाराजांच्या सोबत ते सगळं बघायला जाऊ नये अशा मताचा मी नाही. गेलं पाहिजे, तुम्ही एकदा जा, सगळं बघून या. नाही तर आपल्या 5वीला काम पुजलेलंच आहे. सकाळी त्या बिचाऱ्या 5:30 वाजता उठतात, सडा सारवण करतात, 9 वाजेपर्यंत त्यांना हालता येत नाही. 9 वाजता भाकरी थापून तयारच कराव्या लागतात. म्हणून जरा महिनाभर मोकळं ढाकळ व्हायला फिरा की. पण सांगायचं संप्रदायाचा मुद्दा आहे, संप्रदाय एकविध भक्तीच मानतो. नवे जाखाई जोखाई महाराणी वेसाबाई, बळिया माझा पंढरीराव, तोही देवांचाही देव. सगळ्या देवांचा देव कोण? अजून सोप्यात सांग. आपण उत्तरेकडे जातो आणि उत्तरेकडचा सगळ्या देवांचा देव महादेव सकाळी सकाळी कुठे येतो? पांडुरंगाच्या दारात येतो का नाही? त्रिशूल डमरू घेऊन आला, ब्रह्मादिकनाथ ती उठवायला रांग लागते. रांग कुठपासून कुठपर्यंत? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. या रांगेत कोण कोण असतो? सूर असुरांची दाटी होते. नुसतं त्रिशूल डमरू वाजवा शिव महादेवच येतात असं नाही, गरुड हनुमंत सुद्धा पुढे उभे असतात. स्वर्गीचे सगळे इथं आलेले असतात. अगदी भूवर वैकुंठ भरलेलं असतं, जमिनीवर वैकुंठ असतं, स्वर्गातले देव अवतरलेले असतात. आणि याच्यामध्ये ढोल ताशे नगारे बनवणं चालू असतं, वाद्य वाजतात, पंचवाद्यांचा महागजर चालू असतो. तरी हा बिचारा उठत नाही, भाव खातो, उठतच नाही. मग काय करावं लागतं? रुक्मिणी मातेकडे सगळे देव जातात आणि रुक्मिणी मातेला काय म्हणतात? मातोश्री, हे काय आमच्याच्याने उठत नाहीत, असं करा, शेज हळूहळू जाग करा आणि काय करा, बघा सूर्य वर आला, याला महाद्वारात आणून उभं करा, असं काय उठणार नाही. म्हणून झाले मुक्तद्वार, लाभ झाला शिरोकडा, विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. मग रुक्मिणी माता जातात, शेज हलवून त्याला जाग करतात. राही रकुमाबाई तुम्हारी शेजे हलून जागे करतात, पांडुरंग उठतात, महाद्वारातील उभं राहतात, महाद्वार उघडतं. बघा आश्चर्याची गोष्ट, ज्या रांगेत उत्तरेकडचा काशी विश्वेश्वर महादेव ज्या रांगेत आहे, ज्या रांगेमध्ये गरुड हनुमंत आहे, सगळे स्वर्गातले देव उभे आहेत, त्या रांगेत
आरतीचं ताट घेऊन सगळ्यात पुढे कोण असतं? नामदेवरे असतात. पुढे विष्णुदास नामा उभा आणि त्यांच्या मागे जनाबाई असते. पाठीमागे ते जणी, त्यांच्या मागे जनाबाई असते. मग देव असतात. देव म्हणून अगोदर देव की संत? तर अगोदर संत मग देव. आणि म्हणून सगळीकडचे देव त्या पांडुरंगाच्या दारात येत असतील तर आपण काही तिकडे जायची गरज नाही. असं त्या काळात तुकोबाराय सांगत होते. कारण ती भक्ती अवघड होती, ती वहिवाट अवघड होती, ते सहजासहजी घडत नव्हतं. म्हणून त्या काळाच्या दृष्टीने तुकोबाराय म्हणाले की जाऊ नका. वाराणसी गया पाहिली मी द्वारका, हरी नव्हे तुका पंढरीचा, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन विक्रमिका. उत्तरेकडे एकमेकाच्या पाया पडत नाहीत बरं का. जरा कोणाला अनुभव घ्यायचा असेल ना तर घरातल्या आजीचे आजोबाचे कोणाचे तरी हाडं घेऊन जा. उत्तरेला हाडं घेऊन हे तुमचं क्रुझर मध्ये आलेलं धोत्रावालं गिराईक बघतीतच घाटावर असे महाळे तडके बसलेले असते. तुमच्याकडे वानराच्या टोळीच्याला काय म्हणतात? महाळच म्हणतात. आमच्याकडे पण महाळ आहे. त्या काशीच्या घाटावर महाळे बसलेले असतात, कठाळे सगळे गावावर सोडलेले वळू. आणि ते काय करते? तुमची ही बघते गाडी आलेली क्रुझर मध्ये. आलं बघा महाराष्ट्रातलं गिराईक. मग आल्याबरोबर त्यातला एक कठाळा म्हणतो हे गिराईक माझं. मग ते म्हणते बोला बोला काय पाहिजे, किती करू, पिंडदान करायचं का काय करायचंय, वर्षश्राद्ध, नारायण नागबळी काय करायचं सांगा. मग आमचे म्हणते बरंच काही करायचं, तुमची दक्षिणा सांगा. ते म्हणते 25,000 सगळं करून देतो. हे म्हणते सगळ्यांच्या गाडीतले सगळ्यांचे गोळा केले तरी काही 25 होत नाही, 5,000 करा. ते म्हणते तुला जिथं बोंबलत जायचंय घाटावर तिथं आपण 5,000 होणार नाही. हे सगळीकडे विचारायला जाते. पण याचे एजंट असतात, एजंट. ते म्हणजे एक गिराईक माझा आहे, तू घेऊनच दाखव. दुसऱ्या कोणत्याच त्या देवबापाला, महाळ्याला, कठाळ्याला घेताच येत नाही. पुन्हा घाटावर फिरून फिरून ते कोणापाशी येते? त्या पहिलेच 25,000 वाल्यापाशी. मग ते म्हणते जाऊ द्या, तुमचे बी नाही माझे बी नाही, 15,000 सगळं करतो. मग ते 15,000 तुमची काशी करते, काशी. मग 15,000 काशी झाल्यावर गप बसाव की नाही. ते म्हणते पिंड घे, तिकडे जा, ते महादेवाचं लिंग आहे, आतमध्ये गर्दीत जा, हात लाव. एक लिंग कोणता हाताला येतं का बघ, देवदर्शन होतं का, जा, झालं म्हणते, उचल. ते जात आहे तिथं. इतकी गर्दी असती, इतकी गर्दी असती. गर्दीमधून ते हात लावायला बघते, हातही लागत नाही. मागून कोणतरी धक्का मारते, जमिनीवर पडते, सगळे वरी अंगावर नाचते, तुडवते. याला काही देव गवू शकत नाही. अंग मोकळं होतं, येते गावाकडे. आणि आल्यावर गावभर सगळ्यांना काय सांगतंय? मोकळं दर्शन झालं म्हणते. मोकळं दर्शन. दर्शन मोकळं झालं का याचं अंग मोकळं झालं? याचं अंग मोकळं झालं, पण मग ते दर्शन मोकळं झालं. संत म्हणाले आवडंबरात आडकाठ्याला चुकीच्या रस्त्याला जायची गरज नाही. तुमच्यासाठी आणून ठेवलाय ना इथं. आणि तो कोणासाठी आलाय? माय बापाची सेवा करणाऱ्यासाठी आलाय. त्याला काही पत्रिका मानामुळे नाही आणलं, रथामध्ये बसून नाही आणलं. तर एक जण आई वडिलाची भक्ती करत होता, त्याची लय भक्ती झाली. म्हटलं चला बाबा भक्ताला भेटायला जाऊ. तर ते म्हणला माझ्याकडे वेळच नाही. म्हणला मागे बघायला सुद्धा वेळ नाही. अरे बाबा बघ तरी. नाही बघणार नाही. मग असं कर, काहीतरी काम लाव. मग बाजूला वीट होती, न बघता अशी वरच्यावर मागे फेकली. फेकलेल्या विटेवर कधीपासून उभा आहे? 28 युगांपासून. युगी 28 युगांपासून कोणाची? आई वडिलांची सेवा करणाऱ्या भक्तासाठी कुठे उभा आहे? विटेवर. आणि म्हणून संत म्हणाले काशीला जायची गरज नाही. काय म्हणाले? माय बापे केवळ काशी, येणेन जावे तीर्थाशी. अरे ज्याच्या घरात माय बाप आहेत तेच काय आहे? काशी आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. ज्यांच्या घरात माय बाप आहेत हेच देवाचं स्वरूप आहे. आपल्याकडे 2 अर्थाने काशी शब्द वापरतात बघा, 2 अर्थाने. जेव्हा पाऊस पडतो आणि शेतातल्या काड्या वेचायला जातात, पहिलं गवत वेचता, वाळलेल्या काड्या, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? नक्की ना? नाही तर म्हणतात महाराज काही बी सांगून गेले. म्हणतात की नाही? मी दिलाय का शब्द? शेतातलं पहिलं टाकाऊ गवत जे वेचता त्याला आमच्याकडे काशा वेचायला जाणे म्हणतात ना, काशा. म्हणून अनेक वेचतात त्या काशा आणि एक असती ते काशी. म्हणून शेतातल्या टाकाऊ गवताला जर काशीची उपमा दिली असेल तर विचार करा तुम्ही. पुढे अजून 2 बायाचे भांडण लागले. 2 बायाचे भांडण लागले तर एक जण म्हणते थांबा, एखादी तिच्या काशाच करते, तिच्या काशा काढते. काशा काढणं आहे की नाही तुमच्याकडे शब्द? काशा काढणं म्हणजे तिला बरबादच करते. थांबा, एखादी तिच्या काशा काढते. म्हणून संत म्हणाले काशीला गेल्यावर काशी होत असेल, काशीला गेल्यावर तुमच्या काशा होत असतील
तर कशाला जाता? या पांडुरंगाची भक्ती करा किंवा आई वडिलाची भक्ती करा. आई वडीलच काशी आहेत, त्यांच्या पायाशीच ईश्वर आहे. अवघी देवाची स्वरूपे कुठे? आई वडिलांच्या पायाशी. विठाला हा झाला भगवत भक्तीतला दुसरा प्रकार. पहिली सगुण साकार, दुसरी आई वडिलांची भक्ती आणि तिसरी नामस्मरणाची भक्ती. एका जागी बसून भक्ती करावी, नामस्मरण करावं. याच्यासाठी अख्खा हरिपाठ लिहिला, अख्खा हरिपाठ. हरिपाठातलं कोणतंही चरण घ्या. काय सांगितलं हरिपाठात? न लगती सायास सुखे येतो घरा, ठाईचं बैसोडी आवडी अनंत. सगळं हरिपाठातच आहे. आमच्या सगळ्या महिलांना माहिती आहे. म्हणून बघा, 2 बाया शेताला चालल्या तर 2-3 जणी पुढे गेल्या, एक जणच मागे उरली. आणि तिला पटकन त्या गावाच्या बाहेर, येशीच्या बाहेर गेल्या बाया सापडावायच्या. रोज अंधारीला कामाला चालली. टोपल्यात विळा कोयतं खुरपं टाकलंय. त्या बाया पुढे गेल्या. ही पारा समोरून निघाली त्यांच्या बरोबरला जायला, त्यांना गाठायला. नेमकं मारुतीरायाचं मंदिर लागलं. आता हिला टोपलं टेकून मंदिरात जायला वेळ नाही. हिनं टोपलेला हातही धरलेले, पायातल्या चपलेतल्या फक्त टाचा तेवढ्या बाहेर काढल्या. सगळे पाय सुद्धा चपलेतून काढलेले. टाचा तेवढ्या बाहेर काढल्या, टोपलेलाच हात आहेत आणि दारातूनच देवाला नमस्कार केला. देवाला अगदी फक्त पापण्याच लवल्या, हात तर टोपलेलाच आहेत, हात जोडायला सुद्धा रिकामे नाही. आणि अर्ध्यात पाय चपलतच आहेत. अशी भक्ती देवाला पावेल की नाही? तुम्हाला वाटतं नाही पावणार, पण तुम्हीच हरिपाठ म्हणता. काय सांगितलंय? देवाची द्वारी किती उभं राहायचंय? क्षणभर. क्षण केवढा असतो? सेकंदाचा 1 भाग, छोटासा पहिला भाग. देवाच्या द्वारात मनापासून फक्त क्षणभर जरी उभा राहिला तरी देखील तो तुम्हाला पावतो. आणि किती पावतो? तेने मुक्तेचारी, 4 धामाची आणि 4 परंपरेची मुक्ती. ती बाई शेताला पोहोचायच्या अगोदर तिच्या टोपल्यात देव टाकतो. विठाला त्यामुळे ज्यांना उत्तरेकडची भक्ती नाही घडली, ज्यांना तिकडे नाही जायला मिळालं, ज्यांची परिस्थिती गरिबीतली आहे, त्या मात्र ठाईच बैसून एका जागी बसून ईश्वर भक्ती करू शकतात. त्यांना देव सुद्धा त्यांच्या घरी कामाला येऊ शकतो. देव सुद्धा त्यांच्या अंगणात येऊ शकतो. आणि म्हणून संत म्हणाले, इतकी साधी सरळ भक्ती आहे. ही भक्ती ज्यांनी दिली ती परंपरा अभंगात पुढे सांगितली. अभंगाचं रघुवत बंदे रघुवत
आपल्याकडे याच्याबद्दल जास्त चिंतन झालेलं नाही. कोणती परंपरा? तर कोलकात्याकडे पश्चिम बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू होऊन गेले आणि चैतन्य महाप्रभूंनी नामस्मरणाच्या श्रीकृष्णाच्या भक्तीचा संप्रदाय उदयाला आणला. चैतन्य महाप्रभूंनीच भगवद्गीता तिकडच्या भाषेमध्ये सांगितली आणि त्या चैतन्य महाप्रभूच्या परंपरेवर आज इस्कॉन नावाची प्रभुपादांची संघटना देखील काम करते. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू पर्यंत तुकोबारायांनी उल्लेख केले की माझी जी परंपरा आहे, मी ज्या सद्गुरू बाबाजींच्या बद्दल बोलतोय ती कुठून आलेली आहे? राघव चैतन्य, केशव चैतन्य, चैतन्य महाप्रभूंकडून आलेली आहे. आणि ती कुठपर्यंत आली? तर तुकोबारायांच्या पंचक्रोशीत त्यांच्या भागामध्ये एक बाबाजी सद्गुरू होऊन गेले, त्यांच्याबद्दलचे तुकोबारायांनी हे उल्लेख केलेत. म्हणजे बघा, वारकरी संप्रदाय समुद्रासारखा आहे आणि या समुद्राला अनेक नद्या येऊन मिळालेल्या आहेत. नामदेवरायांची एक नदी आहे, ज्ञानोबरायांची नाथ परंपरेची, योग परंपरेची एक नदी आहे, निळोबरायांची एक नदी आहे. तशी चैतन्य महाप्रभूंची नदी बाबाजी सद्गुरूंपर्यंत आली, ती तुकोबारायांना येऊन मिळाली. अशा अनेक मोठ्या मोठ्या नद्यांचा मिळून एकच भगवत भक्ती संप्रदाय तयार झाला, ज्याला आपण